Yes, students, we are live now. Today we will discuss 9th standard geometry topic, chapter number 6, circle. Okay. बघा सर्कल हे सर्कल आहे. ठीक. या सर्कलचा हा काय आहे, सेंटर पॉइंट आहे. ओ इज अ सेंटर पॉइंट. ओके, सेंटर ऑफ द सर्कल. नंतर आर क्यू सेंटर मधून पास होते. जी लाईन सेंटर मधून पास होईल, जी लाईन सेंटर मधून पास होईल ती काय आहे, तुमचं डायमीटर आहे. ठीक. देर आर इन्फिनिटी डायमीटर सिंगल सर्कल. ओके. आणि ओ ए सेंटर पासून तर सर्कल पर्यंतचे पॉइंट्सला जॉईन करणारे जे लाईन्स आहेत त्याला काय म्हणायचं, रेडियस म्हणायचं. किती रेडियस असतात, मेनी, इन्फिनिटी रेडियस प्रेझेंट येतात इन सिंगल सर्कल. आणि दोन सर्कल वरचे दोन पॉइंट जॉईन करणाऱ्या लाईन्सला काय म्हणायचंय, कॉर्ड म्हणायचंय. बघा पी क्यू काय आहे, कॉर्ड आहे. ठीक आहे, कळ. आता क्वेश्चन असा आहे की आर क्यू काय आहे, कॉर्ड आहे का, आहे. आर क्यू काय आहे, कॉर्ड आहे. लार्जेस्ट कॉर्ड इन द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. कळलं का. आता ही डायमीटर आपण जर थोडी थोडी कॉर्ड जर थोडी थोडी वाढत गेलं तर ती अशी एक स्टेप येईल की ती डायमीटर काय होईल, कॉर्ड काय होईल, सेंटर मधून पास होईल. कळलं का. म्हणजे बघा इथे एक कॉर्ड काढली, नंतर ही वाढत, त्याची लेंथ वाढवली कॉर्डची, नंतर ही लेंथ वाढवली, नंतर ही वाढवली. अशी स्टेप येईल की ती कॉर्ड काय डायमीटर होईल. सेंटर मधून पास झाली म्हणजे डायमीटर होईल. परत ती कॉर्ड छोटी केली, आपोआप छोटी 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 होत गेली. लार्जेस्ट कॉर्ड इन द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. ओके. चला मग आपण सर्कल चॅप्टर मधलं प्रॅक्टिस सेट 6.1 डिस्कस करू. ओके. बघा फिगर दिलेली तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1, डिस्टन्स ऑफ कॉर्ड एबी. एबी किती आहे, 12 सेंटीमीटर. ओके. अँड दिस इज the center from the circle is 8. This distance from the center to chord is 8 centimeter. Okay. Length of the chord AB is 12. Find the diameter of circle. Okay. Now we have to find the diameter of circle. Means 2 radius is the diameter of circle. Okay. So let's we have to find the distance of this much because आता आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, आपण जे कॉर्ड घेतलेली आहे त्या कॉर्डचं आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे 12. ठीक आहे. ते आपल्याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे ते इक्वल आहे. ठीक आहे ना. म्हणजे हाफ करायचं. मग हाफ केल्यानंतर हे अर्ध मिळेल आपल्याला. मग आपल्याला इथे काय ऑलरेडी राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल दिल्यामुळे आपण पायथागोरसचा थेरम वापरून काय करू शकतो, हा हायपोटेनस काढू शकतो ट्रायंगलचा. आणि हायपोटेनस म्हणजेच काय, तो ट्रायंगलचा हायपोटेनस आणि सर्कलची रेडियस एकच आहे. मग एकदा का आपल्याला हायपोटेनस आणि रेडियस मिळाली की आपण काय करणार, मग त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे आपल्याला डायमीटर मिळेल. ओके, क्लिअर. चला मग बघूया आपण. आपल्याला माहिती वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ एबी इज इक्वल टू 2am असं लिहा. ठीक आहे. म्हणजेच काय, am इज इक्वल टू 1/2 AB. आणि आपल्याला सेगमेंट AM ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर AB च्या व्हॅल्यूला काय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 1 2, 2 6 12. सो यू विल गेटिंग AM इज इक्वल टू 6. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम इन ट्रायंगल OMA or AMO, angle M is 90 degree by पायथागोरस थेरम. आपल्याला माहिती पायथागोरस थेरम काय, हायपोटेनस स्क्वेअर. हायपोटेनस कोणती असते, 90 चे अपोजिट काय असते, हायपोटेनस. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. OA स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. ओके. ठीक आहे. OA ची व्हॅल्यू किती दिली आहे, काढायची ती आपल्याला. ठीक आहे. OA स्क्वेअर काढायचे आहे. AM ची व्हॅल्यू किती काढली आपण, आता 6 काढली. 6 चा स्क्वेअर
प्लस OM चं व्हॅल्यू किती आहे 8 चा स्क्वेअर 6 6 जा 36 8 8 जा 64 ठीक आहे यांची सम केली तुम्हाला मिळेल 100 आता हा झाला तुमचा काय OA चा स्क्वेअर मग इथे काय करावं लागेल तुम्हाला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स स्क्वेअर रूट्स घेतल्यानंतर काय होईल टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स तुम्हाला मिळेल OA चं स्क्वेअर रूट OA ठीक आहे आणि इकडे 100 चं स्क्वेअर रूट मिळेल तुम्हाला 10 ओके म्हणजे तुम्हाला हे मिळालं 10 हे काय रेडियस आहे ठीक आहे आपल्याला माहिती आहे डायमीटर इज इक्वल टू 2 into r so 2 into 10 is equal to 20 centimeter your diameter of this okay understand बघा खाली एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे ते दिसत नाहीये आता दिसेल तुम्हाला ठीक बघून घ्या बघा सेकंड प्रॉब्लेम डायमीटर ऑफ सर्कल इज 26 म्हणजे AC काय राहील 26 राहील तुमचा अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज सर्कल इज 24 ही जी AB आहे ती काय राहील तुमची 24 आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर आपल्याला काय कॉर्डचा आणि OM चं डिस्टन्स शोधायचं ठीक आहे आता लक्ष द्या इकडे जर तुमची डायमीटर AC किती आहे 26 आहे ठीक आहे 26 आहे म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे डायमीटर टू जर आपण हाफ केली तर आपल्याला रेडियस मिळेल म्हणजे OA ची व्हॅल्यू मिळेल ठीक ना मग आपल्याला जर त्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करावं लागेल वी नो दॅट रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2 सो रेडियस किती आहे OA ची व्हॅल्यू काढायची आपण ठीक इज इक्वल टू डायमीटर किती 26 अपॉन 2 सो 2 1 2 2 13 26 सो वी विल गेटिंग OA इज इक्वल टू 13 ओके सेंटीमीटर आता आपल्याला OA ची व्हॅल्यू मिळाली आता आपण काय करणार AM ची व्हॅल्यू काढणार AM ची कशी काढणार आहे ऑल्सो AM इज इक्वल टू AB अपॉन 2 सो AM इज इक्वल टू AB किती आहे 24 अपॉन 2 2 1 2 12 26 so 24 AM is equal to 12 सेंटीमीटर आता ही तुम्हाला मिळाली 12 ठीक आहे हायपोटेन्यूस ची आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस व्हॅल्यू मिळाली ती आहे 13 तिथे आपण काय वापरू शकतो पायथागोरस थेरम ठीक आहे बाय पायथागोरस थेरम ठीक काय हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर is equal to OM square प्लस आपल्याला AM ची व्हॅल्यू आहे म्हणजे ती किती आहे 12 चा स्क्वेअर ठीक आहे आता 12 जो आहे हा इकडे प्लस आहे इकडे गेला काय होईल मायनस सो यू विल गेटिंग OM स्क्वेअर चा व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 13 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर 13 चा आपल्याला स्क्वेअर नंबर माहिती किती आहे 13 चा स्क्वेअर 169 आहे की नाही सो 169 12 चा स्क्वेअर किती 144 तो OM ची व्हॅल्यू मिळेल किती मिळेल तुम्हाला 169 मायनस 144 किती मिळेल तुम्हाला 25 सो यू विल गेटिंग OM इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स 5 ओके ही तुमची काय राहील OM ची व्हॅल्यू राहील आणि काय करायचं आपल्याला हे शोधायचं डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 5 सेंटीमीटर दिस इज द फायनल आन्सर बघा radius of the circle is 34 centimeter distance of the chord from the center is 30 and find the length of the chord म्हणजे OA किती दिलेले आहे 34 दिलेले आहे OM किती आहे 30 आहे पायथागोरसचा थेरम आपण काय करायचं AM काढायचा हा AM काढला की त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं की AB मिळेल 30 सोपं आहे ठीक आहे चला मग आता आपण शोधूया आपल्याला वी नो दॅट OA square by Pythagoras theorem
square is equal to OM square plus AM square. ठीक आहे, AM square ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. OM ची दिलेली 34 square, OM ची व्हॅल्यू किती आहे 30 square प्लस AM square. कळतंय? सो 30 square इकडे प्लस आहे, इकडे गेलं काय होईल मायनस. AM square is equal to 34 square minus 30 square. So 34 square is, you will get in 11, 56 minus 3 3 9, 900. किती मिळेल सबट्रॅक्शन तुम्हाला? AM square is equal to 256 आणि याचं स्क्वेअर रूट काय आहे? AM is equal to 16. आता AM ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आता आपल्याला पुरे AB ची काढायची. So we know that AB is equal to 2AM. So AB is equal to 2 into 16. These are all in centimeters. So put the value centimeter. Okay. So AB is equal to 16 to the 32 centimeter. This is your final answer. Okay. That is find the length of the cord. The length of the cord is 32 centimeter. Okay. Yes. इथे taking square root of both sides है. Okay. बघा, radius of the circle with center O 41 units. हे डिस्टन्स किती तुमचं रेडियस 41 आहे. ठीक आहे. आणि काय दिलेलं लेंथ ऑफ द कॉर्ड PQ इज 80 युनिट्स. PQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करावं लागले डिवाइड बाय 2. मग तुम्हाला PM ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. PM ची व्हॅल्यू मिळाली का पायथागोरसचा थेरमने काय काढणार तुम्ही OM ची व्हॅल्यू काढून घ्यायची. अगदी सोपं आहे. वी नो दॅट PM इज इक्वल टू 1/2 PQ. ठीक है. So PM is equal to 80 divided by 2. You will get in 40. So PM ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 40 आली युनिट्स. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार पायथागोरस थेरम वापरणार आहे बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. इथे काय मिळेल तुम्हाला 41 square, hypotenuse square is 41 square is equal to OM ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला OM square प्लस PM square. PM ची व्हॅल्यू आता आलेली तुमच्याकडे किती आहे ती 40 चा स्क्वेअर. ठीक आहे. सो इकडे जो प्लस आहे इकडे गेला मायनस होईल. OM square is equal to 41 square प्लस मायनस 40 square. ठीक आहे. 41 चा स्क्वेअर काढा. 41 चा स्क्वेअर काढल्यानंतर तुम्हाला किती मिळेल 1681 minus 4 for the 16 100. So ये दोन्हीचे स्क्वेअर्स काढून घ्या आणि त्यांचं सबट्रॅक्शन करा. मग तुम्हाला किती मिळेल OM square is equal to 81. आता इथे काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता स्क्वेअर रूट्स काढल्यानंतर काय मिळेल तुम्हाला इथे OM ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. OM किती मिळेल तुम्हाला 9 9 81. ठीक आहे. OM ची व्हॅल्यू मिळेल किती मिळेल 9. ओके. आणि सेंटर ऑफ द सर्कल फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज OM इज 9 युनिट्स. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके. कळलं सर? Fifth number problem. In the figure, center of the two circles, center is O, chord AB, bigger circle, intersect to the small circle in point P and Q, so that the AP is equal to PQ. इथे आपल्याला आता बघा फिगर मध्ये दिलेलं सगळं. आता आपण छोटस कंस्ट्रक्शन करणार आहोत. OM ड्रॉ करणार आहोत AB वर. ठीक आहे. सो यू कॅन राइट कंस्ट्रक्शन. ओके. स्मॉल कंस्ट्रक्शन काय कंस्ट्रक्शन केलं आपण segment OM is perpendicular on AB such that A dash M dash B means 3 points are
in collinear. Okay, understand? आता या छोट्या सर्कलचा विचार करा. ठीक आहे, OM सेंटर पासून क्वाड पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याने काय झालेले आहे, PM आणि MQ काय झालेले, इक्वल डिवाइड झालेले. ठीक आहे, सो OM is perpendicular on PQ, आहे की नाही. सो वी कॅन से दॅट PM आणि सेगमेंट MQ काय आहे, इक्वल आहे. आपण त्याच्यानुसार ते थेरम पाहिलेले आहे की नाही. MQ आणि PM आणि MQ काय झालं, इक्वल झालं की नाही. सो बोथ आर सेगमेंट्स आर इक्वल छोट्या सर्कल साठी. बघा, PM आणि MQ ची व्हॅल्यू आपण येईल परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ बायसेक्ट टू कॉर्ड. ठीक आहे, ते आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण आता बिगर सर्कल, ही झालं स्मॉल सर्कल बघते बाय बिगर सर्कल. आता बिगर सर्कल मध्ये सुद्धा काय OM परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, सेगमेंट OM परपेंडिक्युलर टू AB, AB ला ते आहे. म्हणजेच काय होणार आहे, AM आणि MB काय होणार आहे, इक्वल होणार आहे. ओके, सो AM इज इक्वल टू MB. कळालं का? जसं आपण छोट्या सर्कलचं PM इज इक्वल टू MQ केलं, तसं मोठ्या सर्कल सुद्धा काय होईल, AM इज इक्वल टू MB. ठीक आहे, कळलं लक्षात? याला इक्वेशन कुठू. आता बघा, AM आणि MB ची व्हॅल्यू माहिती आपल्याला. AM म्हणजे काय, हे दोन्ही प्लस आहे, AP आणि PM, आणि इकडे पण काय MQ आणि QB हे दोन्ही आहे. ठीक आहे ना, लक्षात आहे. AM ची व्हॅल्यू काय होईल तुमची, बघा AM म्हणजे काय, AP प्लस PM, कळतंय. आणि MB म्हणजे काय होईल, MQ प्लस QB. ओके, हे आणि हे दिसतंय ना. आता याच्यामध्ये आपण जर हा विचार केला, आता इक्वेशन नंबर आपल्याला थर्ड मिळेल. तर या इक्वेशन नंबर थर्ड मध्ये PM ची व्हॅल्यू दिसते किती आहे. आता PM ची व्हॅल्यू काय आहे, आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये काय केलेलं आहे, PM इज इक्वल टू MQ म्हणलेलं. मग इथे काय केलंय, बाय इक्वेशन फर्स्ट. आता इथे आपण PM ची जागा काय पुट करणार आहे, MQ पुट करणार आहे. सो AP प्लस MQ, कारण PM आणि MQ सारखंच आहे म्हणून PM च्या जागेवर MQ टाकलं, बरोबर. MQ प्लस QB, बाकीचं जसं आहे तसंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता इथे MQ पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं काय होईल, निगेटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्ह झालं म्हणजे काय होईल, AP इज इक्वल टू MQ मायनस MQ प्लस QB. ठीक आहे, ही काय होईल, कट होईल, उरलं काय तुमचं, हेच. AP इज इक्वल टू QB, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, AP इज इक्वल टू QB और DQ सारखंच आहे. AP इज इक्वल टू DQ. ठीक आहे, प्रूव्ह. अशा पद्धतीने करा. बघा 6 number, prove that if a diameter of circle bisect two chords of the circle, then those two chords are parallel to the each other. ही फिगर आहे इथे बघा, AB आणि CD काय आहे, chords आहेत, आणि PQ काय आहे, डायमीटर आहे. ठीक आहे, आता आपल्याला याचं काय घ्यायचं, थेरम आहे हा. याचे आपल्याला गिव्हन्स लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट हाफ काय आपला गिव्हन आहे, सेकंड आपल्याला काय प्रूफ लिहायचं आहे, आणि नंतर ते प्रूफ जे आहे प्रूव्ह करायचं आहे. कळलं लक्षात. बघा, मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट हाफ आपल्याला काय करायचं, गिव्हन मध्ये लिहायचं. हा फर्स्ट हाफ आहे तुमचा. ओके, इथपर्यंत. मग काय त्याच्यामध्ये सर्कल आहे, अ सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे, PQ इज युअर डायमीटर, डायमीटर लिहिली. आणि काय होते, डायमीटर PQ बायसेक्ट करते AB ला आणि CD ला, कोणत्या पॉइंट मध्ये, M आणि N. हे झालं तुमचं गिव्हन. आता सेकंड हाफ काय आहे, टू कॉर्ड्स. ठीक आहे, टू कॉर्ड्स काय आहे आपल्याला,
एम आणि एन मध्ये काय होतं? बघा नंतर आपल्याला काय करायचं, हा पार्ट काय तुमचा, टू कॉर्ड्स आर पॅरलल टू द इच अदर. कोणत्या कॉर्ड्स आहेत? ए बी पॅरलल टू सी डी. आपल्याला काय लिहायचं? प्रूफ. काय लिहायचं? काय आपल्याला प्रूफ केल्यानंतर ए बी पॅरलल टू सी डी. ठीक आहे. आता हे आपल्याला काय करायचं, सेकंड पार्ट मध्ये प्रूव्ह करायचं. कळलं? बघा याच्यामध्ये काय, एम काय मिड पॉइंट आहे, इथे एन काय मिड पॉइंट आहे. मग आपल्याला माहिती एम इज द मिड पॉइंट ऑफ ए बी. AB, okay, and so we will write OM perpendicular to AB, okay. So we can say that OMA is equal to 90 degree. Same condition इकडे पण आहे. N is middle point of CD, ठीक है. And ON is perpendicular on CD, so we can say ONC is equal to 90 degree. Okay, this is first equation, this is second equation. According to rule both are 90. Oh, बघा आता हे दोन्हीचं आपण ऍडिशन केलं तर काय होईल, हे फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऍड केलं तर काय होईल, अँगल OMA प्लस अँगल ONC इज इक्वल टू 90 प्लस 90. म्हणजे दोन्ही काय होईल, ऍड किती केले, अँगल OMA प्लस अँगल ONC इज इक्वल टू 180. ठीक आहे. म्हणजे हा अँगल OMA, हा अँगल ONC, ठीक आहे ना, ONC हा म्हणजे इंटरनल अँगल झाले की नाही, इंटरनल अँगल पॅरलल लाईन इंटरसेक्शन म्हणजेच काय, हे दोन्ही अँगल काय झाले, इंटरनल अँगल झाले. इंटरनल अँगल जर त्यांची सम जितकी असेल 180 असेल तर त्या दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात, ठीक नाही. इंटरनल अँगल एम आणि हा एन जर यांची सम किती 180 आहे म्हणजे ते काय पॅरलल लाईन्स आहे या दोन्ही. So there we can say that segment AB parallel to segment CD. Okay, कळलं?